नमस्कार, मी अनुजा. मुंबई तकच्या समजून घ्या या आपल्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकमध्ये TCS कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराबद्दल अर्थात अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे, पण ह्याबद्दल किंवा हा जो सगळा प्रकार घडलेला आहे हा काही एखाद वेळेसच घडलाय किंवा अगदी आत्ता हल्लीच घडलाय अशी ही गोष्ट नाहीये, तर अगदी 2022 पासून म्हणजे जवळपास 4 वर्षांपासून या सगळ्या गोष्टी सुरू होत्या असं पीडितांचं म्हणणं आहे. कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण किंवा धर्मांतरण करण्याचे प्रकार जर घडत असतील तर अशा वेळी नेमकं काय करावं ह्याबाबत अनेकांना माहितीच नसतं. काही जण सहकाऱ्यांनाच सांगतात, पण कारवाईचे ॲक्च्युअल ज्यांना अधिकार आहेत त्यांच्याकडे मात्र ह्या सगळ्या गोष्टी पोहोचवतच नाहीत. काही जण या अशा सगळ्या प्रकरणांमध्ये अक्षरशः घाबरून जातात, त्यांना काय करावं हेच समजत नाही. आजच्या व्हिडिओमध्ये म्हणूनच आपण समजून घेणार आहोत की अशा प्रसंगांमध्ये जिकडे तुमच्यावर एखाद्या गोष्टीची बळजबरी केली जात असेल, खास करून लैंगिक शोषणासारखे गंभीर प्रकार जर घडत असतील तर अशा वेळेला नेमकं काय करायचं, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणासंदर्भातले नेमके कायदे काय सांगतात, यात सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी आपल्याकडे प्रिव्हेन्शन ऑफ विमेन फ्रॉम सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट 2013, ज्याला अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर पॉश असं सुद्धा म्हणतात, म्हणजेच प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस अशा पद्धतीने तो ओळखला जातो. राजस्थानमधील एका सरकारी महिलेने किंवा सरकारसोबत काम करत असलेल्या एका महिलेने बालविवाहाच्या विरोधात आवाज उठवला म्हणून तिच्यावर सामूहिक बलात्कार झालेला होता आणि ही केस पुढे ज्यावेळेला सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचली तेव्हा कोर्टाने या मुद्द्यावर सगळ्यात पहिले प्रकाश टाकला की सध्याच्या घडीला म्हणजे त्यावेळेला 2000 ही खरं तर अगदी 1990-92च्या काळातली गोष्ट आहे, पण सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस 1997 पर्यंत पोहोचली. त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाला असं वाटलं की सध्याच्या घडीला अस्तित्वात असलेले कायदे हे महिलांचं कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणापासून संरक्षण करण्यासाठी पुरेसे ठरत नाहीयेत. कोर्टाने अशा परिस्थितीमध्ये विशाखा गाईडलाईन्स आखून दिल्या आणि त्याच धर्तीवर पुढे जाऊन संसदेने 2013 मध्ये, जवळपास 16 वर्ष गेली मध्ये, पण आलं किमान 2013 मध्ये प्रिव्हेन्शन ऑफ विमेन फ्रॉम सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲक्ट हा मंजूर केला. आता ह्यानुसार लैंगिक शोषण झाल्यास कारवाई काय होते, कशी होते हे तर समजून घेणं गरजेचं आहेच, पण त्याचसोबत लैंगिक शोषणाची नेमकी व्याख्या, लैंगिक शोषणाअंतर्गत नेमकं काय काय येतं हे सगळ्यात पहिले समजून घेणं गरजेचं आहे. या कायद्यानुसार त्याच्या काही व्याख्या सुद्धा केलेल्या आहेत. लैंगिक शोषणामध्ये काय काय येतं? जबरदस्तीनं कोणी शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, तुम्हाला फिजिकल टच करत असेल, स्पर्श करत असेल तर त्याचा लैंगिक शोषणामध्ये समावेश हा होतो. शरीर सुखाची मागणी करत असेल किंवा त्याही पलीकडे जाऊन कामाच्या ठिकाणी काही तुम्हाला ठराविक फायदे पोहोचवण्याचं किंवा अगदी प्रमोशन, बढती करण्याचं आमिष दाखवून सुद्धा शरीर सुखाची मागणी जर करत असेल तर तो सुद्धा लैंगिक शोषणाअंतर्गतच येणारा एक भाग ठरतो. शरीर सुख न दिल्यास कामावर परिणाम होण्याच्या धमक्या जरी देण्यात आल्या तरीही तुम्ही तक्रार करू शकता. कामाच्या ठिकाणी तुम्हाला पॉर्न सारखे व्हिडिओज दाखवले जात असतील, तसं दाखवण्याचा प्रयत्न होत असेल तरीही तुम्ही तक्रार करू शकता. एखाद्या परिस्थितीमध्ये स्पर्श नसेल पण तरी सुद्धा एखाद्या व्यक्तीने लिखित, बोलण्याच्या किंवा अगदी हावभावाच्या रूपात सुद्धा महिलेला छेडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्याला सेक्शुअल हॅरॅसमेंट मानतात. याची व्याख्या थोडी आणखीन समजून घेणं गरजेचं आहे. लिखित स्वरूपात म्हणजे तुम्हाला लिखाणाच्या स्वरूपात एखादी चीट पाठवली, एखाद्या पेपरवर काहीतरी लिहून जे अश्लील असेल तुमच्यासाठी, तर ते सुद्धा लैंगिक शोषण मानलं जाऊ शकतं. तुम्हाला एखादे इशारे किंवा अशा हावभाव केले जात असतील ज्याने ती संबंधित महिला अनकम्फर्टेबल फील करत असेल त्या कामाच्या ठिकाणी, तर ते सुद्धा लैंगिक शोषणाचाच भाग बनतं आणि ह्या सगळ्या गोष्टींना तुम्ही लैंगिक शोषण जर तुमच्याबरोबर होत असेल तर त्याबद्दलची तक्रार ही करू शकता. आता सेक्शुअल हॅरॅसमेंट ही केवळ ऑफिस पुरताच मर्यादित नसते, म्हणजे तुम्ही ज्या ऑफिसला जात असता, ज्या कार्यालयात जात असता तेवढ्या पुरताच ती मर्यादित नाही. तर महिलांना ऑफिसच्याच कामासाठी दुसऱ्या ठिकाणी सुद्धा आजकाल जावं लागतं. बऱ्याच असे प्रोफेशन्स आहेत की ज्या ठिकाणी तुम्हाला क्लायंट मीटिंग्स असतात, त्याच्यासाठी तुम्हाला बाहेर जावं लागतं, त्याच्यासाठी तुम्हाला गाडीचा प्रवास सुद्धा करावा लागतो. बऱ्याचदा अशा पद्धतीच्या गाड्या या ऑफिसकडनं सुद्धा पुरवल्या जातात. आजकाल अनेक मीटिंग्स सुद्धा खरं तर कॅफेमध्ये होतात किंवा वेगवेगळ्या हॉटेल और रेस्टॉरंट्समध्ये सुद्धा होतात. अगदी ऑफिस पार्टी सुद्धा असेल आणि यापैकी सुद्धा या अशा कुठल्याही लोकेशन्सवर जर त्या महिला कर्मचाऱ्यासोबत लैंगिक शोषण होत असेल तरी सुद्धा कंपनीला ती केस हँडल करावी लागते. याचाच अर्थ तुम्ही दररोज उठून ज्या ठराविक कार्यालयामध्ये जात असाल त्या पलीकडे जाऊन सुद्धा जर तुम्ही त्याच ऑफिसच्या कामासाठी इतर ठिकाणी जात असाल आणि त्याही ठिकाणी तुमच्यासोबत तुमच्या सहकार्याने किंवा इतर कुणीही तुमच्यावर लैंगिक शोषण जर केलं असेल तरी सुद्धा तुम्ही तक्रारही देऊ शकता. या सगळ्यासाठी मोठमोठ्या कंपन्यांमध्ये अशा केसेस हँडल करायला एक इंटरनल कंप्लेंट कमिटी असते. ह्या सगळ्या गोष्टी कायद्याअंतर्गतच येत आहेत. हे असं नाहीये की कंपनी टू कंपनी वेगळ्या असतील. कायद्यामध्येच याची तरतूद आहे की ही एक इंटरनल कंप्लेंट कमिटी असली पाहिजे, ज्याला ICC सुद्धा म्हणतात.
ऑफिसेसमध्ये जर महिलेसोबत लैंगिक शोषण झालं असेल किंवा ते करण्याचा प्रयत्न जरी झाला असेल तरी सुद्धा या समितीकडे महिलेने तक्रार करणं हे अपेक्षित आहे। या समितीमध्ये कंपनीतील वरिष्ठ पातळीवर काम करणारी महिला कर्मचारी असते, जी या समितीच्या अध्यक्षा म्हणून काम करतात किंवा प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे। कंपनीतील आणखीनही 2 महिला कर्मचाऱ्यांचा याच्यामध्ये समावेश असतो की ज्यांना महिलांसंदर्भातले विषय हाताळण्यामध्ये किंवा ज्यांचं सामाजिक कार्य असेल अशा क्षेत्रात काम करणाऱ्या महिला असतील किंवा त्याहून पलीकडे जाऊन महिलांना त्या संबंधित महिलेला कायद्याची जर उत्तम जाण असेल तर अशा या 2 महिलांना सुद्धा या समितीमध्ये घेतलं जातं। या पलीकडे जाऊन स्पेसिफिकली विशेषतः सेक्शुअल हॅरेसमेंट या विषयाबद्दलचे ज्ञान असणारी संबंधित व्यक्ती किंवा NGO मध्ये काम करणारी व्यक्ती असे मिळून हे 4 सदस्य या समितीचा भाग असतात। काही कंपन्यांमध्ये कदाचित आणखीन सुद्धा वाढवले जाऊ शकतात सदस्य। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे की बऱ्याचदा महिला काही सामाजिक प्रेशर अंतर्गत किंवा नोकरी जाईल ह्या सगळ्या भीती अंतर्गत सुद्धा या तक्रारी करत नाहीत आणि म्हणूनच सगळ्यात पहिले ह्याचं तक्रार करण्याचं स्वरूप कसं असतं, पुढे नेमकं काय काय होतं, एखादी महिलेने खरोखर या समितीकडे जाणं पसंत केलं किंवा जाऊन स्वतःला न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला तर पुढे नेमकं काय होतं ही प्रक्रिया समजून घेणं यासाठीच गरजेचं आहे, जेणेकरून कुठल्याही महिलेने या सगळ्या गोष्टी करायला घाबरलं नाही पाहिजे। सगळ्यात पहिले ज्या महिलेचं लैंगिक शोषण झालेलं आहे त्यांनी शोषण झाल्याबाबत आपली एक लिखित स्वरूपातली तक्रार या समितीकडे द्यायची असते। गैरकृत्य घडल्याच्या 3 महिन्यांच्या आत ही तक्रार देणं अपेक्षित आहे। असं नाहीये की तुम्ही 4-5 वर्षांपूर्वी झालेली गोष्ट आज तुम्हाला आठवली आणि आज तुम्ही केलीत, असं नाहीये। तुमच्यासोबत जे काही कृत्य घडलेलं आहे त्याच्या 3 महिन्यांच्या अवधीमध्येच तुम्हाला या समितीपर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोहोचवणं अपेक्षित आहे। एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये अर्थात 3 महिन्यांनंतर सुद्धा तक्रार ही समिती लक्षात घेऊ शकते जर परिस्थिती खरोखर तेवढी गंभीर असेल किंवा ती परिस्थिती खरंच तेवढी जेन्युइन आहे, ती केस खरंच तेवढी जेन्युइन आहे असं जर त्या समितीला वाटलं तर कदाचित ती समिती 3 महिन्यांनंतरची सुद्धा तक्रार ही घेऊ शकते। हे त्या समितीवर निर्भर करतं। समितीकडे आता तक्रार गेल्यानंतर समितीकडून तपास सुरू होतो, ज्यामध्ये तक्रारदार महिला आणि ज्याच्या विरोधात तक्रार झालेली आहे या दोघांच्याही बाजू समजून घेतल्या जातात, जाणून घेतल्या जातात, त्याबाबतचे जे पुरावे असतात ते सुद्धा तपासले जातात। महिलेच्या आरोपांमध्ये तथ्य आहे असं जर समितीला जाणवलं तर समिती याबाबत पुढे जाऊन तक्रार सुद्धा म्हणजे किंवा त्यांचे जे एम्प्लॉयर आहे बेसिकली जी कंपनीचे जे मालक आहेत किंवा कंपनीचे जे पुढचे बोर्ड असतं त्यांच्यापर्यंत सुद्धा या सगळ्या गोष्टींचा अहवाल देत असते। आता काही प्रसंगांमध्ये सेटलमेंट सुद्धा होतात, मात्र ह्याच्यामध्ये आर्थिक स्वरूपाची सेटलमेंट करायला परवानगी नाहीये। सेटलमेंटचा अर्थ एखादी गोष्ट निपटवून टाकणं असं नाही, तर एखादी गोष्ट थोडक्यात सोडवणं असाही आहे आणि ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे माफी मागून एखादं प्रकरण मिटत असेल, अर्थात त्यामध्ये त्या महिला जी महिला पीडित आहे, तक्रारदार आहे, त्या महिलेला जर ती माफी मान्य असेल, तिचं जर त्या माफीवर समाधान असेल तर काही केसेस या तिथेच सुद्धा संपवल्या जातात। पण त्या महिलेला कारवाई होणं अपेक्षित असेल, माफीवर त्या महिलेचं समाधान नाहीये, त्या महिलेवर खरोखर अशा पद्धतीचा अत्याचार असेल की ज्याच्यामध्ये माफी ही अर्थात पुरेशी नाहीये, त्या संबंधित व्यक्तीवर कारवाईच होणं अपेक्षित असेल तर तपास हा स्वाभाविकपणे पुढे सुरू राहतो। समितीचा तपास हा पूर्ण झाल्याच्या 10 दिवसांमध्ये समितीचा अहवाल जो आहे तो कंपनीकडे पुढे दिला जातो आणि पुढे सर्व्हिस रूल्सनुसार दोषी व्यक्तीवर ही कारवाई केली जाते, ज्याच्यामध्ये वेतनातून कपात केली जाऊ शकते, कारण की ती जी कपात केली जाते त्याचं जे वेतन कपात होतं तो पैसा जो आहे तो संबंधित महिलेला एक नुकसान भरपाई म्हणून सुद्धा कदाचित दिला जाऊ शकतो। तर वेतनातून कपात करून नुकसान भरपाई देण्याचे प्रयत्न होऊ शकतात, त्या संबंधित व्यक्तीची बदली सुद्धा होऊ शकते आणि सगळ्यात कठोर कारवाई म्हणजे त्या संबंधित व्यक्तीला नोकरीवरनं काढून सुद्धा टाकलं जाऊ शकतं। बऱ्याच कंपन्यांमध्ये अशा पद्धतीच्या कारवाया या झालेल्या आहेत। लैंगिक शोषणाच्या काही घटना या खरोखर फार ट्रॉमॅटिक असू शकतात, म्हणजे सदमा आपण ज्याला म्हणतो, एखाद्याला खरोखर त्याचा अगदी सदमा बसू शकतो, ज्यात महिलेला ऑफिसला येणं, कामावर लक्ष केंद्रित करणं हे कदाचित शक्य होऊ शकत नाही किंवा ती परिस्थितीबद्दल बऱ्याचदा त्या ऑफिसमध्येच इतकी कुजबूज होते की ती महिला त्या परिस्थितीमध्ये काम करायला कम्फर्टेबल सुद्धा नसते। अशा परिस्थितीमध्ये त्या महिलेला सुट्टी सुद्धा घेता येऊ शकते किंवा ती स्वतः महिला सुद्धा आपली बदलीही मागून घेऊ शकते दुसऱ्या एखाद्या ब्रँचमध्ये। आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या ठरवून दिलेल्या सुट्ट्या आहेत त्याच्या पलीकडे जाऊन ही ॲडिशनल सुट्टी जी आहे जी अगदी 3 महिन्यांपर्यंत सुद्धा देण्यात येऊ शकते, ज्याच्यामध्ये तिचं वेतन सुद्धा कापलं जाऊ शकत नाही, असं सुद्धा या कायद्यातच नमूद करण्यात आलेलं आहे। अर्थात याच्यामध्ये दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार करण्यात आलेला आहे। एखादा प्रसंग असा घडू शकतो की ज्याच्यामध्ये एखादी महिला ही बदल्याच्या भावनेतनं किंवा कुठलेही तथ्य नसताना सुद्धा अशा पद्धतीच्या तक्रारी केल्या तर असाही प्रश्न अनेकांना पडतो। तर याच्यामध्ये या म्हणजे हा जो कायदा आहे त्याच्यामध्ये त्याबद्दलच्या सुद्धा तरतुदी करण्यात आलेल्या आहेत की एखाद्या पद्धतीने एखाद्या महिलेने
फसवून किंवा चुकीचे किंवा मुद्दामून अशा पद्धतीने तक्रार केलेली असेल तर ते ज्यावेळेला ती इंटरनल कमिटी सगळ्या गोष्टी तपासून बघेल त्यावेळेला त्या महिलेवर सुद्धा कारवाई ही होऊ शकते। त्यामुळे असं नाहीये की हा कायदा महिलांच्या बाजूने आहे त्याच्यामुळे त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो, तर तसं नाहीये। ती संबंधित कमिटी जी आहे ती त्याबद्दलचा सुद्धा तपास ही करत असते। अर्थात याच्यामध्ये एखाद्या महिलेला असं सुद्धा वाटू शकतं की माझ्याकडे तक्रार करण्यासारख्या गोष्टी तर आहेत पण त्या संदर्भात द्यायला कुठले पुरावे नाहीयेत, तर अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तीही परिस्थिती त्या कमिटीकडनं तपासली जाते। असं असू शकतं की ती महिला जी सांगते त्याच्यामध्ये कदाचित तथ्य असेल किंवा ते विश्वास ठेवण्यासारखं असेल पण ते खरं आहे की नाही हे सांगायला पुरावे तसे नाहीयेत, तर पुरावे समोर नसताना त्या महिलेवर थेट कारवाई होणार नाही, तिचं पण ऐकून घेतलं जाईल। पुढे त्या कमिटीवर अर्थात या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते निर्भर ठरतात। आता ह्या सगळ्या ज्या कमिटीज आहेत ह्या कॉर्पोरेट सेटअपमध्ये किंवा खाजगी कंपन्या ज्या आहेत त्याच्यामध्ये असतात, पण सरकारी पातळीवर सुद्धा बोलायचं झालं तर प्रत्येक लोकल लेवलला अशा पद्धतीच्या कमिटीज तयार करणं हे सुद्धा त्या कायद्यातच अपेक्षित आहे। जसं आता इथे कॉर्पोरेट कल्चरमधले मी सगळे नियम सांगितले तेच तिथे सुद्धा तसेच तंतोतंत हे लागू होतात। त्यामुळे तुम्ही सरकारी महिला कर्मचारी असाल किंवा अगदी खाजगी कंपन्यातल्या महिला कर्मचारी असाल, कायदा तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणापासून रोखण्यासाठी पूर्णपणे तयार करण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टीने त्याचा अर्थात वापर करणं सुद्धा अपेक्षित आहे। नाशिकच्या केसबद्दल बोलायचं झालं तर तिथे सुद्धा खरं तर काही ज्या महिला कर्मचारी आहेत त्यांनी हा सगळा प्रकार HR ला सुद्धा सांगितलेला होता। त्यामुळे असंही घडू शकतं की तुम्ही कदाचित सांगताय पण समोरून त्याची दखल घेतली जात नसेल, असेही प्रकार घडू शकतात आणि म्हणून नाशिकच्या केसमध्ये त्या कंपनीच्या HR ला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे, कारण त्यांच्याकडे ज्यावेळेला ही सगळी प्रकरणं जातात त्यावेळेला त्यांनी त्याची दखल घेणं हे त्यांना सक्तीचं आहे, हे त्यांना कायद्याने बंधनकारक आहे। तसं जर तुमच्या बाबतीत होत असेल तर तुम्ही सुद्धा थेट पोलिसांकडे जाऊन सुद्धा याबद्दलची त्या संबंधित व्यक्ती आणि तसंच कंपनीच्या विरोधात सुद्धा तक्रार करू शकता की तुम्ही लैंगिक शोषणासंदर्भात जर आवाज उठवत आहात, तक्रार करत आहात आणि कंपनी जर त्याच्याकडे कानाडोळा करत असेल तर तुम्ही पोलिसांकडे सुद्धा स्वाभाविकपणे जाऊ शकता। या सगळ्यामध्ये अर्थात हेही सुद्धा सांगायला हवं की या सगळ्या प्रॅक्टिसेस करणं म्हणजे याबद्दलचा अवेअरनेस जनजागृती तयार करणं हे सुद्धा कंपनीचं एक कर्तव्य आहे। आता मी सुद्धा ज्या कंपनीमध्ये काम करते तिथे सुद्धा दरवर्षी अशा पद्धतीचे वर्कशॉप्स होतात किंवा दरवर्षी अशा पद्धतीचं माहितीपूर्वक जे सेशन्स असतात ते भरवले जातात की जिथे वर्षातनं एकदा सर्व ठिकाणी कंपनी जिथे जिथे कार्यरत आहे त्या सर्व ऑफिसेसमध्ये ह्याचबद्दल पॉश संदर्भातलं एक ट्रेनिंग दिलं जातं की कुठल्या गोष्टी तुम्ही करणं अपेक्षित नाहीये आणि अशा परिस्थिती जर एखाद्या महिला कर्मचाऱ्यावर ओढवत असतील तर तिने काय करणं अपेक्षित आहे, तिला कंपनी कशा पद्धतीने तिच्या पाठीशी राहील जर खरोखर तिच्यासोबत असे प्रकार घडत असतील तर अशा पद्धतीचे ट्रेनिंग सेशन्स जे आहेत हे प्रॉपर वकिलांकडनं किंवा त्या क्षेत्रातल्या तज्ञांकडनं भरवले जातात आणि अशा पद्धतीच्या पॉलिसीज सुद्धा तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात त्या ठिकाणी अशा पद्धतीच्या पॉलिसीज आहेत की नाही हे सुद्धा तुम्ही तपासणं गरजेचं आहे। मी स्वतः जिथे काम करते तिथे अशा पद्धतीच्या पॉलिसीज आहेत, तिथे पॉश ट्रेनिंग होत असतात, त्यामुळे तुम्ही सुद्धा ज्यावेळेला इतक्या मोठमोठ्या कंपनी नाशिकमधली जी TCS कंपनी ही तर अर्थात MNC कंपनी आहे, अशा ठिकाणी तर अशा पद्धतीच्या कमिटीज ह्या असतातच, तरी सुद्धा हे प्रकार घडतायत हे फार गंभीर आहे। पण अनेक छोट्या मोठ्या कंपनीज ज्या तिथे सुद्धा अशा पद्धतीचे हे पॉश ट्रेनिंग होणं अपेक्षित आहे आणि अशा पद्धतीच्या कमिटीज असणं सुद्धा अपेक्षित आहे। आणि जर कुठल्याही महिलेसोबत अशा पद्धतीचे प्रकार हे घडत असतील तर सगळ्यात पहिले आवाज उठवणं हे त्या महिलेचं सगळ्यात पहिलं कर्तव्य आहे। जर कंपनी ऐकत नसेल तर तुम्ही पोलिसांकडे सुद्धा जाऊ शकता। अर्थात आता नाशिकची घटना डोळ्यासमोर ठेवून या कायद्यातल्या काही ठराविक तरतुदी ज्या आहेत त्या आता या व्हिडिओ मार्फत आम्ही तुम्हाला समजावून सांगण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। कायदा खूप मोठा आहे आणि तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर अर्थात त्याबद्दलचे सविस्तर माहिती जी आहे ती तुम्हाला mumbaitak.in आमची वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा वाचता येणार आहे। पण नाशिकची घटना लक्षात घेता आम्हालाही असं वाटलं की महिला कर्मचाऱ्यांना याबद्दल माहिती देणं गरजेचं आहे की हे पॉश नेमकं असतं काय, प्रिव्हेन्शन ऑफ विमेन फ्रॉम सेक्शुअल हॅरॅसमेंट। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला याबाबत आणखीन जाणून घ्यायचं असेल तर खाली कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि दररोज समजून घ्यामध्ये असेच काही माहितीपूर्ण व्हिडिओज किंवा विषय जाणून घ्यायला विसरू नका। त्यासाठी मुंबई तकचं YouTube चॅनल सबस्क्राईब नक्की करा।